नेतृत्वाची सलामी झडली. कोण होणार वाघोली मुकामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार 2026 ची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा? आक्रमक बनला महेंद्र. सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवत महेंद्राने डाव करण्याचा प्रयत्न. दरम्यान राऊंड 2च्या बाहेर कुस्ती. सरपंचाचा इशारा. महेंद्रला 1 गुण, आउट ऑफ बॉल. संरक्षण क्षेत्रात पाय गेला. प्रतिस्पर्ध्याला गुण. 0-1. स्क्रीनवर कोणीतरी सरपंचाच्या विसन शिवाय कुस्ती थांबू नका पैलवान. सूचना. सरपंच सूचना देतात. दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत. आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय. दरम्यान हर्षवर्धनला कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंच समज देत आहे. पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहे. डाव करा, गुण मिळवा. दुहेरी पटाची पकड करण्याचा महेंद्राचा प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता. हे नकारात्मक कुस्ती आहे. आपणाला पहिल्यांदा समज दिली होती आणि आता ताकीद, प्रतिस्पर्ध्याला गुण, असा सरपंचाचा, आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला आता हर्षवर्धन सदगीर. प्रतिकार करतोय महेंद्र. हप्ते डावाची पकड. काहीतरी घडणार. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकाचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. 1 आणि तब्बल 5 महाराष्ट्र केसरींचा याच्यामध्ये सहभाग आहे. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालण्यासाठी हर्षवर्धन सदगीर, तर अनेक वेळा महाराष्ट्र केसरी किताबानं ज्याला हुलकावणी दिली असा बाहुबली नावानं संबोधला जाणारा महेंद्र गायकवाड. कोणाच्या गळ्यामध्ये विजयश्री, कोणाच्या खांद्यावर 2026 ची मानाची गदा, आणि कोण फॉर्च्युनर गाडीचा विजेता. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गुणांची बरोबरी 1-1. कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान. आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय. पटाला लागण्याचा प्रयत्न. तितक्याच ताकदीनं
गुणांची नोंद मात्र नाही. पहिला कुस्ती करा, नकारात्मक पद्धतीने एकमेकाला रोखू नका असा सरपंच इशारा करतायत. दरम्यान निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. समाज प्रथमतः समाज तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड. एक तुल्यबळ लढत. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. तत्सर कुस्ती आणि महेंद्रसाठी आता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. या निर्धारित 30 सेकंदामध्ये आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. लागण्याचा प्रयत्न धुडकावून लावलाय. ताबा मिळवण्याचा प्रयत्न दोघांचाही यशस्वी. गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण, तेवढाच सुंदर बचाव. परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण. गुणांची नोंद 2-1. अखेरचे 45 सेकंद. पैलवान कुस्ती करा. गुणफलक लाल 2 निळा 1. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न. धुडकाव लावलाय आणि ताबा मिळवून 2 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. लाल 4 निळा 1. सरपंचाचा इशारा. कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये चालू. तब्बल 3 गुणांची आघाडी घे. तब्बल महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगत विजेतेपदाकडे वाटचाल करतोय नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सरकीर. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा मैदानाचा प्रयत्न. पैलवान शिस्त आणि संयम. आपण एकाच आघाडीतल्या एकमेकाच्या जिगरी दोस्त. शिस्त आणि संयम. वॉर्निंग सेकंड करा. सरपंचाचा इशारा. कुस्ती पुढे चालू. अखेरचे 15 सेकंद. पटाला लागण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र, परंतु चपळाईने हर्षवर्धन थांबवतो. अखेरचे काही सेकंद. महेंद्राची स्थिती. स्टेप आउट. महेंद्र 1 गुण मध्ये आपला अद्याप मायक्रो सेकंद बाकी आहे. चला खाली बसा ना. आणि निर्धारित वेळ संपली. गुणांच्या